विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सिमिलॅरिटी या चॅप्टर मधला सगळ्यात शेवटचा प्रॅक्टिस सेट पाहायचा आहे. तो आहे प्रॅक्टिस सेट 1.4. हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो एका थेरमवर डिपेंड आहे. त्या थेरमचं नाव लक्षात घ्या. मी म्हणजे नाव सांगतो हे लक्षात घ्या. तो थेरम आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. तुम्हाला हा थेरम नेमका काय आहे ते मी तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये समजून सांगतो. म्हणजे मराठीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय असं म्हणता येईल आपल्याला. समरूप त्रिकोणांच्या एरियाज म्हणजे क्षेत्रफळांचे थेरम म्हणजे प्रमेय. हा थेरम नेमका आपला काय सांगतो हे लक्षात घ्या. समजा दोन ट्रायंगल आहेत. पहिला ट्रायंगल आहे एबीसी, दुसरा ट्रायंगल आहे ट्रायंगल पीक्यूआर. हे जर दोन ट्रायंगल कसे असतील, सिमिलर असतील, तर तो थेरम काय सांगतो, द रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजे याचा अर्थ असा होतो, जर हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर यांच्या एरियाचा रेशो म्हणजे क्षेत्रफळांचं गुणोत्तर, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू काय असेल, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. लक्षात घ्या आपण काय लिहिलो, करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरचा रेशो लिहिलो. 3 रेशो येतात असे. इज इक्वल टू व्हॉट, BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. अलग लक्षात. हे तिन्ही पण गुणोत्तरे समान असतात आपल्याला माहिती आहे. दोन ट्रायंगल सिमिलर असल्यानंतर तर यांच्या एरियाचा रेशो कसा असेल, ह्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असेल. म्हणजे संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतका असेल. आता आपल्याला इथे 3 रेशो दिलेत ना, आपल्याला जो काही पाहिजे तो एकही रेशो आपण घेऊ शकतो. आता आपल्या उदाहरणामध्ये आपल्याला पाहायचंय कुठला पण एक रेशो दिला असेल तर तो पण आपल्याला घेता येतो. ठीक आहे. तर आता बघा, हे आपण प्रॅक्टिस सेट याच्या आधारे आपण प्रॅक्टिस सेट 1.4 सोडूयात. तर बघा, पहिलं उदाहरण काय, द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5 असं म्हटलंय. म्हणजे कुणाचा रेशो दिलाय, त्या सिमिलर ट्रायंगल्सच्या करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो दिलाय. किती दिलेला आहे, 3:5. बरोबर, करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो आहे 3:5 म्हणजे 3/5, 3/5. देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज म्हटलंय. तर यांच्या एरियाचा रेशो काढा म्हटलंय. किती सोपं आहे हो, तोंडी उत्तर निघते. यांच्या एरियाचा रेशो कसा असेल सांगा बरं, करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असेल. करस्पॉन्डिंग साइडचा रेशो किती आहे, 3:5. करा बरं यांचा स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर होतो 9, 5 चा स्क्वेअर होतो 25. तर 9/25 असं काय येईल, यांचा रेशो येईल. उत्तर संपलं. लक्षात. एकच मार्काला परीक्षेला पडू शकतं. तर आपण हे झालं तोंडी, तर आपल्याला सोडून तर दाखवावं लागेल ना. ठीक आहे. तर उत्तर 9/25 कसं येतं बघा, 9:25 कसं येतं ते बघा. ठीक आहे. आता बघा, इथं मात्र फिगर दिली नाही. फिगर दिल्या नसल्यामुळं आपल्याला ट्रायंगलचे नाव पण माहित नाहीत, ट्रायंगलचे नावं नाहीत, फिगर दिली नाही. आपला काय करावं लागेल, आता दोन ट्रायंगलचा एरिया A1 A2 गृहीत धरावा लागेल आणि त्यांच्या साइडचा रेशो म्हणजे S1 S2 गृहीत धरावा लागेल. S फॉर साइड, A फॉर एरिया असं घ्यावं लागेल. तर सुरुवात कशी करायची बघा, कन्सिडर असं म्हणता येईल, द रेशो द एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स असं म्हणता येईल आपल्याला. द एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स इज इक्वल टू A1, A2 असं म्हणता येईल. बरोबर.
द करस्पॉन्डिंग साइड्स किंवा देअर करस्पॉन्डिंग साइड्स काय म्हणता येईल आपल्याला S1, S2. आपला रेशो दिलाय बरं का साईडचा, म्हणजे आपल्याला काय दिलंय माहितीये का S1:S2 दिलंय. डोक्यात आलं कसं 3:5 म्हणजे 3/5 दिले आपल्याला, असं गृहीत धरायचं. आपला कुणाचा रेशो काढायचंय तर त्यांच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. तर बघा दोन्ही पण ट्रायंगल सिमिलर आहेत, म्हणजे आपण असं म्हणू शकतो ट्रायंगल फर्स्ट सिमिलर ट्रायंगल सेकंड असं म्हणता येईल. कारण नाव नाहीत ना, फिगर पण नाही, त्याच्यामुळे आपण असं गृहीत धरू शकतो. तर देअरफॉर थेरमचं टायटल लिहायचं बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. अक्षर ओळखू येते का बघा, मला सांगा. ओळखू येत नसेल तर ठीक आहे, आपलं असं टायटल लिहावं लागेल. मग मांडायचं कसं A1/A2 म्हणजे एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल, यांचा रेशो घेतलाय इज इक्वल टू S1² अपॉन S2². बरोबर, थेरमच्या आधारे आपण असं इक्वेशन मांडू शकतो. झालं. देअरफॉर A1/A2 इज इक्वल टू काय म्हणता येईल आपल्याला सांगा बरं 3/5 म्हणजे 3² असं पण लिहिता येईल, किंवा 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर असं पण लिहिता येईल. झालं. देअरफॉर लास्ट स्टेप A1/A2 इज इक्वल टू काय म्हणता येईल आपल्याला सांगा बरं 3² 9 5² म्हणजे 5² 25. तर यांच्या एरियाचा रेशो कसा लिहायचा देअरफॉर A1:A2 इज इक्वल टू 9:25. आपलं हे काय असेल आन्सर असेल, उत्तर असेल. ठीक आहे, समजलं का बघा. शेवटचं वाक्य आपण असं लिहू शकतो देअरफॉर द रेशो ऑफ देअर एरियाज किंवा द रेशो ऑफ द ट्रायंगल्स इज 9:5 9:25 असं आपल्याला लिहिता येईल. ओके, किती सोपं आहे बघा. नावं नसल्यामुळं फिगर नसल्यामुळे आपल्याला हे A1, A2, S1, S2 असं गृहीत धरावं लागलं. एवढंच थोडं वेगळेपण आहे, बाकी सगळं सोपं आहे. ठीक आहे, पुढचं उदाहरण घेऊयात आपण. बघा समोर स्क्रीनवर दोन्ही पण उदाहरणं मी एकाच ठिकाणी घेतलेत क्रॉप करून. आता पहिलं उदाहरण किती सोपं बघा, ऍक्टिव्हिटीज उदाहरण आहे, 1 मार्काला पडतं परीक्षेला. किती सोपं आहे बघा. काय म्हटलंय इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR अँड AB:PQ इज इक्वल टू 2:3. परत संगत बाजूंचा रेशो दिला बघा, संगत बाजूचं गुणोत्तर दिलेलं आहे. AB ही कुणाची बाजू आहे, ABC ची बाजू आहे. PQ ही कुणाची बाजू आहे, ट्रायंगल PQR ची बाजू आहे. तर यांच्या म्हणजे ह्या दोन्ही पण ट्रायंगलच्या साईडचा रेशो दिलाय 2:3. आता जसं किती होतं 3:5 होतं ना, तसं इथं काय दिलेलं आहे 2:3. देन फिल इन द ब्लँक्स. किती सोपं आहे हो. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB². बघा तुम्हाला दिसतं का हे दिसतंय ना. तर AB² अपॉन इथं काय लिहावं लागेल आपल्याला करस्पॉन्डिंग साईड दुसरी AB ची PQ² असं लिहिता येईल. त्याला किंमत ठेवलंय 2² अपॉन 3² मीन्स हाऊ मेनी 4/9. उत्तर संपलं. दुसरं उदाहरण संपलं. तिसरं उदाहरण बघा, इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR म्हटलंय एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 80 स्क्वेअर युनिट असेल, एकक दिलं नाही म्हणजे. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 125 125 आहे त्याचा एरिया ट्रायंगल PQR चा. देन फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा म्हटले. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन व्हॉट एरिया ऑफ ट्रायंगल PQR येईल या ठिकाणी, इथं PQR भरायचंय इज इक्वल टू 80 अपॉन 125. यांच्या एरियाचा रेशो दिलाय 80 अपॉन 125. किमती ठेवल्यात फक्त. त्यांनी काय केलंय डायरेक्ट आपल्याला काय विचारलंय यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो विचारलाय. आतापर्यंतच्या दोन उदाहरणांमध्ये करस्पॉन्डिंग साईडचा रेशो दिला होता, एरियाचा रेशो विचारला होता. इथं एरिया दिले आपल्याला, करस्पॉन्डिंग साईडचा रेशो विचारलाय. बरोबर, किती सोपं आहे बघा. इथं आपण काय करायचं अशा वेळेस जर हे उदाहरण बोर्डाला पडलं विद्यार्थ्यांना तर काय करायचं रफ पेजवर आपण हा भाग सोडवायचा आणि डायरेक्ट इथं उत्तर लिहायचं. कसं असेल दोन ट्रायंगल सिमिलर असल्यामुळं त्यांच्या एरियाचा रेशो कसा असेल एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन बघा समोर
अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. ठीक आहे, इज इक्वल टू काय म्हणतील आपल्याला ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. मी आता बोललो होतो मग कोणती पण एक साईड चालते, एका साईडच्या स्क्वेअरचा रेशो पण चालतो. झालं, किंमत ठेवा बरं. आता आपण रिकामी जागा भरूयात. 80 अपॉन किती होईल 125, किंमत ठेवली, इज इक्वल टू ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर ऍज इट इज, कारण हा तर रेशो आपला काढायचा आहे. बरोबर आहे, किती सोपं आहे बघा. डाव्या बाजूला काय करा, 80/125 ला जर भाग जात असेल कोणत्या संख्येला जर भाग घाला. लक्षात घ्या 0 आणि 5 ची कसोटी आपला वापरता येईल. डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 5 असं म्हणता येईल आपल्याला. तर 5 ची कसोटी वापरा, 5 न भाग घाला. कसं 5 दुणे 10, 5 टू द 10, कॅरी 2, 2 उरले, 5 5 25 म्हणतो, 5 5 द 25, 80 ला भाग आला, 5 1 5, 8 ला भाग आटलाय, उरले 3, 30 झाले, 5 6 30 म्हणतो, 5 6 द 30. काय उरले सांगा बरं, किती सोपं आहे. 16 अपॉन 25 इज इक्वल टू काय, ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. बरोबर. आता मला तुम्ही सांगा आपला काय काढायचंय, ए बी अपॉन पी क्यू काढायचंय का ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर काढायचंय. इथं बघा ए बी अपॉन पी क्यू काढायचंय, म्हणजे मुलांना हे स्क्वेअर नको आहे आपल्याला. तर आपण स्टेप कोणती घेतो आठवते का, बाय टेकिंग स्क्वेअर रूट. एवढं सगळं पेपरवर सोडवायची गरज नाही, हे रफ पेजवर सोडवायचं बाय टेकिंग स्क्वेअर रूट. वर्गमूळ काढतोय आपण. आता मला सांगा वर्गमूळ काढत असताना काय होतं, हा वर्ग निघून जातो आणि इकडे वर्गमूळ बसतं, म्हणजे किती 16चा वर्गमूळ 4, स्क्वेअर रूट 4 4 येईल, आणि 25चा वर्गमूळ 5 येईल, आणि इकडे काय राहील फक्त ए बी अपॉन पी क्यू राहील. म्हणजे आपलं उत्तर आलं का नाही मला सांगा, काय आलं उत्तर, ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू किती, तर 4/5. इतर रिकामी जागा आपण काय भरू शकतो, 4/5, 4/5. बघा समजलं का, किती सोपं आहे बघा. फक्त आपण काय करायचं, याला भाग घालायचा, 16/25 येईल, आणि स्क्वेअर रूट काढले की 4/5 येईल. ओके झाले, दुसरं आणि तिसरं पण उदाहरण संपलं आपलं. ओके, आता हे 5चं उदाहरण आहे, चौथं उदाहरण आहे. हे पण किती सोपं आहे बघा. बघा दिसते का तुम्हाला सगळ्यांना, मी तुम्हाला प्रश्न वाचून दाखवतो, कारण आता हे तुम्हाला बहुतेक स्क्रीनवर दिसेल तुम्हाला व्यवस्थितपणे, थोडं झूम केल्यानंतर. प्रश्न असा आहे, प्रश्न काय माहिती आहे का, ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. बघा दोन्ही पण ट्रायंगल सिमिलर आहेत, आणि एक इक्वेशन दिलंय कोणतं, 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN. म्हणजे ट्रायंगल पी क्यू आरच्या एरियाची 9 पट आणि ट्रायंगल LMNच्या एरियाची 16 पट ही समान आहे म्हटलंय. क्यू आरची किंमत दिली 20, देन फाइंड MN म्हटलंय. मी प्रश्न वाचतोय, ठीक आहे, एका स्ट्रिप मध्ये तुम्हाला उदाहरण वाटत असेल क्रॉप केल्यामुळं, पण मी प्रश्न वाचायलो. आलं लक्षात. तर काय केलंय त्यांनी, जे दिले ते मी लिहितो परत एकदा बघा. हे बघा ट्रायंगल LMN, बरोबर. आता ओळखू येते का बघा, सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर हे त्यांनी दिले आपल्याला, बरोबर आहे की नाही. याचं कारण घेऊ आपण, लिहूयात गिव्हन, दिले आपल्याला, बरोबर. आता हे इक्वेशन पण दिलंय, ते इक्वेशन मांडूयात आपण. 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN, बरोबर आहे. हे पण दिलंय. एक काम करायचं, याच्या आधारे आपण ह्या दोन्ही पण ट्रायंगलचा रेशो मांडूयात, कारण मांडणं गरजेचं आहे. का, कारण दोन ट्रायंगल सिमिलर असल्यामुळे त्यांच्या एरियाचा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, यांचा रेशो मांडावं लागेल. म्हणजे कसं, एक काम करू, LMN इथंच ठेवा, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आरचं पक्षांतर उजवीकडे करू. कसं होईल, गुणाकारातलं भागाकारात पक्षांतर होईल, आणि 16चं पक्षांतर डावीकडे करू, गुणाकारातलं 16 भागाकारामध्ये. म्हणजे अशी अशी स्टेप कळते का बघा. 9/16 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. लक्षात घ्या,
आपण रेशो असा पण घेऊ शकतो बरं का, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन इज इक्वल टू मग 60/9 होईल. 16/9 एवढाच फरक पडणार आहे, उत्तरामध्ये काही बदल होत नाही. म्हणजे आपल्याला असं आली का स्टेप, एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन इज अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू काय आलं 9/16 आलं. बरोबर. एक काम करू, याचा आपल्याला वापर करायचा आहे, याला इक्वेशन नंबर 1 देऊ, क्रमांक 1 देऊ. बरोबर. आलं लक्षात सगळ्यांच्या? याचा वापर करायचा बरं का. याचा वापर करायचा. ओके. आता बघा, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत की नाही, तर थेरमचं टायटल आपल्याला लिहावं लागेल कसं, बाय थेरम ऑफ, बरोबर आहे ना, बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. बरोबर आहे. आता काय करता येईल आपल्याला, ह्या दोन्ही पण ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घ्या, एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल काय पी क्यू आर इज इक्वल टू, आता मला सांगा करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरचा रेशो लिहायचा आहे. बरोबर. आता इथं 3 रेशो येतील ना, एल एम स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू एम एन स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू एल एन स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर. पण आपल्याला तिन्ही पण रेशो लिहायची गरज नाही, जो विचारलाय आणि जो दिलाय याचाच रेशो लिहायचा. म्हणजे कसं, समोर बघा बोर्डावर क्यू आर इज इक्वल टू 20 दिलंय, क्यू आर ची करस्पॉन्डिंग साइड कोणती येते सांगा बरं, क्यू आर ची करस्पॉन्डिंग साइड एम एन येते, म्हणजे एम एन विचारले आपल्याला. त्यामुळे आपण काय करायचं, एम एन स्क्वेअर हाच रेशो घ्यायचा अपॉन व्हॉट, क्यू आर स्क्वेअर. झालं. तर इथं किंमत ठेवायची आता आपण. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर किती आहे बघा, 9/16 किंमत ठेवूयात 9/16 इज इक्वल टू एम एन स्क्वेअर, एम एन ची किंमत आपल्याला काढायचं आहे, एम एन स्क्वेअर ॲज इट इज अपॉन क्यू आर स्क्वेअर म्हणजे किती आहे हो सांगा, 20 चा स्क्वेअर, 20 चा वर्ग लिहायचा. झालं. आता ही जी किंमत ठेवली ती कशावरून ठेवली, फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट. कोणती हो, कोणती किंमत ठेवली फ्रॉम इक्वेशन नंबर 1 वरून, 9/16 ठेवली. बरोबर. झालं. आता आपलं उत्तर अगदी काही सेकंदामध्ये मिळतं आपल्याला. देअरफॉर एक काम करू, आपला एम एन पाहिजे की नाही, एम एन पाहिजे, हा स्क्वेअर नकोय, तर किती सोपं आहे बघा. हा स्क्वेअर नको म्हणलं की आपण काय घेतो, बाय टेकिंग स्क्वेअर रूट, ही स्टेप घ्यायची, बाय टेकिंग स्क्वेअर रूट, हे लिहावं लागतं बरं का. काय म्हणता येईल आपल्याला, वर्ग निघून जातो, इकडे वर्गमूळ बसतं, मग 9चं वर्गमूळ 3 छेद 16चं वर्गमूळ 4 येईल, आणि इकडे वर्ग निघून गेल्यामुळं एम एन छेद 20 राहील. फक्त वर्ग निघून जातो, बाकी किमती तशाच राहतात, एम एन अपॉन 20. बरोबर आहे का. झालं. एम एन काढायचे, क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 इंटू एम एन इज इक्वल टू 3 इंटू 20. बरोबर आहे का बघा. झालं. आता मला सांगा आपला काय काढायचंय, इथे लिहितो मी, तर काय काढायचं आपल्याला सांगा बरं, एम एन काढायचंय, एम एन इथंच ठेवा आणि पक्षांतर करा 4चं, मग काय होईल 3 इंटू 20 अपॉन किती हो 4. 4 गुणाकारातलं पक्षांतर भाग करत गेलं, 4 न भागाला 4×5 = 20, 5चा भाग बसला. काय आलं, एम एन इज इक्वल टू 15. 15 3 गुणिले 5 उरलं होतं 15. लक्षात घ्या, उदाहरणामध्ये जर प्रश्नामध्ये जर एकक दिला असेल सेंटीमीटर मीटर, तर हे लिहिणं गरजेचं आहे. जर उदाहरणामध्ये जर तुम्ही जर एकक जर विसरलात तर तुमचा अर्धा मार्क कट होतो. रिस्क नको घ्यायची बरं का. एकक दिलं का बघायचं, एकक दिलं नाही त्याच्यामुळे एम एन इज इक्वल टू 15 ते ॲज इट इज ठेवायचं. एकक दिलं नाही तर लिहायची पण गरज नाही. किती सोपं आहे बघा. काय केलं आपण, ह्या इक्वेशनच्या आधारे रेशो मांडला आणि पुढे कंटिन्यू केलं, सोडवलं. व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकतात, व्यवस्थितपणे समजून घेऊ शकतात. ठीक आहे. पुढचं उदाहरण कितवं आहे, 5वं उदाहरण आहे. प्रश्न कसा आहे बघा, एरियाज ऑफ
एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर 225 स्क्वेअर सेंटीमीटर. इथं मात्र एकक दिले बघा, 81 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे एक मोठा ट्रायंगल आहे आणि एक लहान ट्रायंगल आहे, त्या दोघांचा पण एरिया दिलाय. इफ अ साइड ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर, ऐका, लहान ट्रायंगलची बाजू दिली आपल्याला 12 सेंटीमीटर, देन फाइंड करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द बिगर ट्रायंगल. मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा म्हटलंय. थोडं आपण सेन्स वापरायचा. लहान ट्रायंगलची बाजू दिली बघा 12, तर मोठ्या ट्रायंगलची बाजू 12 पेक्षा मोठीच असेल ना, म्हणजे डेफिनेटली आपलं उत्तर 12 पेक्षा जास्त येणार आहे, हे डोक्यात ठेवायचं. ओके, आता फिगर नाही दिली, आकृती दिली नाही, आपल्याला नावं पण दिली नाहीत. आपण एक काम करू, बिगर ट्रायंगलचा एरिया आपण A1 मानू. म्हणजे कसं, कन्सिडर, बघा समजतंय का पुढे? थोडं सोप्या पद्धतीने सांगतो मी तुम्हाला, गायडी भाषा वापरायची गरज नसते, आपल्या मनाची भाषा लिहायची, मार्क्स पडतात, काही अडचण नाही. कन्सिडर एरिया ऑफ बिगर ट्रायंगल इज इक्वल टू A1 मानायचं. एरिया, A फॉर एरिया, A1 इज इक्वल टू किती, 225 स्क्वेअर, 225 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, पुन्हा एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल लहान ट्रायंगलचा एरिया आपण A2 मानू, इज इक्वल टू 81 स्क्वेअर सेंटीमीटर. आता लक्षात घ्या, प्रश्न पडला की त्यांच्या साईड कशा मानायच्या. मग बिगर ट्रायंगलची साईड A1 S1 मानायची, लहान ट्रायंगलची साईड S2 म्हणायची. ओके, साइड्स ऑफ, किंवा एक काम करू आपण, असं लिहूयात का, सोपं करूयात का, देअर करस्पॉन्डिंग साइड्स, त्यांच्या संगत बाजू कुणाच्या, त्या दोन्ही पण ट्रायंगलच्या, आर S1 अँड S2 रिस्पेक्टिव्हली, असं लिहूयात. का बरं रिस्पेक्टिव्हली, ते त्याचं कारण सांगतो. अनुक्रमे म्हणतात त्याला मराठीमध्ये. कारण का, आपण वर लिहिताना काय केलं बघा, लहान ट्रायंगलचा एरिया, मोठ्या ट्रायंगलचा एरिया A1 मांडले, मोठ्या ट्रायंगलची साईड S1च. लहान ट्रायंगलचा एरिया A2 मांडले, लहान ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साईड S2च घ्यायचं. ठीक आहे, आता एक काम करू, दोन्ही पण ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर आहेत. देअरफॉर बाय, टायटल काय ते पाठ झालं पाहिजे, बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. तो थेरम लक्षात घ्या बरं का, तो थेरम पाठ करा. वाटल्यास मी तो एक व्हिडिओ बनवेन त्या थेरम सिद्ध करण्याचा, ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. तो थेरम पाठ असला पाहिजे, परीक्षेला 4 मार्काला 3 मार्काला परीक्षेला पडू शकतो तो थेरम. ठीक आहे, तर तो थेरम कसं लिहायचा, कसं मांडायचा, A1 अपॉन A2 इज इक्वल टू S1 स्क्वेअर अपॉन व्हॉट, S2 स्क्वेअर. ओके, आता बघा, A1 अपॉन A2 म्हणजे 225 अपॉन 81, राईट, इज इक्वल टू S1 स्क्वेअर, म्हणजे S1 कोणाची बाजू सांग बरं, मोठ्या ट्रायंगलची, ते आपला काढायचंय. म्हणजे आपल्याला S1 काढायचंय, S1 स्क्वेअर ॲज इट इज, अपॉन S2 स्क्वेअर म्हणजे लहान ट्रायंगलची बाजू दिली त्यांनी आपल्याला 12चा वर्ग, म्हणजे 12 दिले, 12चा स्क्वेअर करायचा. झालं, आपला S1 काढायचा, हा स्क्वेअर नको. परत ती स्टेप कोणती, बाय टेकिंग स्क्वेअर रूट. खूप सोपं आहे हो, 2 किंवा 3 मार्काला परीक्षेला पडतात उदाहरणं, बाय टेकिंग स्क्वेअर रूट. फक्त लक्ष देऊन ऐकायचं, समजून घ्यायचं, कळत नसेल तरी विचारायचं. ठीक आहे, आता बघा, वर्गमूळ काढल्यानंतर काय होती स्टेप सांगा बरं, 225 वर्गमूळ 15 येतं, राईट, 15 अपॉन 81चं 9 स्क्वेअर रूट आहे ना, आणि हे वर्ग 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 निघून जाईल, S1 अपॉन किती मग 12 वर राहील. झालं, याच्या आधारे आपल्याला सोडवलं की याच्या आधारे आपल्याला S1 मिळते. देअरफॉर सांगा बरं तुम्ही, 9 इंटू S1 तिरकस गुणाकार केल्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 15 इंटू 12, 15 गुणिले 12, बरोबर.
आता 9चं पक्षांतर करायचं, काय होईल मग? देअरफॉर S1 इज इक्वल टू 15 into 12/9. गुणाकारातलं पक्षांतर भागाकारामध्ये, भाग जातो 3 न भागाला कोणत्या पण दोन संख्याला, 3 त्रिके 9 म्हणतो आपण, 3 चौक 12. चालतंय, बरोबर आहे का? 3 3 द 9, 3 4 द 12. काय उरलं? S1 इज इक्वल टू काय उरलं ते लिहा, 15 into 4/3. 3 न परत 15ला भागाला, 5चा भाग जे बसेल, 3 1 3 3 5 15, 5चा भाग गेला, राईट, 15ला भाग घातला आपण. S1 इज इक्वल टू काय उरलं तुम्ही सांगा? 5 into 4 उरलं, बरोबर आहे का? त्या दोघांचा गुणाकार करा, 20. एकक मात्र दिले आपल्याला सेंटीमीटर. हा, आता मला सांगा, आपला एक स्टेप लिहावी लागेल आपल्याला, कोणती? S1 ही कोणती बाजू मांडली होती आपण? करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर ट्रायंगल. तर खाली लिहायचं, देअरफॉर, इथं मी बाण दाखवले, तुम्ही लिहू शकता एक वाक्य, ते लिहावंच लागतं, नाही तर मार्क करतात. देअरफॉर द बिगर साइड, द करस्पॉन्डिंग साइड ऑफ द बिगर ट्रायंगल इज 20 सेंटीमीटर. मी मगाच बोललो होतो, लहान ट्रायंगलची बाजू दिली होती 12, मोठ्या ट्रायंगलची बाजू 12 पेक्षा जास्त असणार आहे ना, मोठीच असणार आहे, म्हणून 20 आली उत्तर. ठीक आहे, बघा समजलं का? ओके. 6वं उदाहरण, हे पण सोपं आहे, हे तुम्ही सुद्धा करू शकता विद्यार्थी मित्रांनो. किती सोपं आहे बघा. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल. हा, इथं सिमिलर म्हटलं नाही, इक्विलॅटरल ट्रायंगल्स म्हटलंय, बरोबर आहे का? इफ ट्रायंगल ABC अपॉन, इफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC एज टू एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू 1:2. 1:2 म्हणजे 1/2. ठीक आहे. अँड AB इज इक्वल टू 4, फाइंड DE. AB ची करस्पॉन्डिंग साइड DE येते, म्हणून AB दिलंय म्हणजे DE विचारलेलं आहे. ओके, आता बघा, आता प्रश्न पडला की हे दोन ट्रायंगल सिमिलर दिले नाहीत, मग सिमिलर असतात का? असतात. एक डोक्यात ठेवायचं, एक वाक्य लिहितो अगोदर, बघा बरं का. ट्रायंगल ABC and triangle DEF are what? Equilateral triangles. जे दिले ते मी लिहितोय. हे समरूप असतात, हे कसं लक्षात येईल माहिती आहे? आपण कुठल्या पण एका टेस्टच्या आधारे सांगू शकतो. आता बघा, ट्रायंगल ABC चे तिन्ही पण कोण समानच असतील. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे मराठीमध्ये समभुज त्रिकोण म्हणजे तिन्ही पण बाजू समान असतात आणि तिन्ही पण कोण समान असतात. प्रत्येक कोण किती अंशाचा असेल? 60 अंशाचा असेल. म्हणजे आपण असू शकतो, देअरफॉर अँगल A इज इक्वल टू अँगल B इज इक्वल टू अँगल C इज इक्वल टू 60 डिग्री. आता सेम तीच कंडिशन DEF मध्ये असेल ना, कारण तो सुद्धा समभुज त्रिकोण इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. म्हणजे कसं लिहिता येईल आपल्याला? अँगल D इज इक्वल टू अँगल E इज इक्वल टू अँगल F इज इक्वल टू 60 डिग्री. लक्षात आलं का तुमच्या? किती सोपं आहे बघा. आता साधी गोष्ट आहे, हे दोन्ही पण ट्रायंगल सिमिलर का बरं आहेत? तर अँगल टेस्ट कशी असेल सांगा बरं. अँगल ए चा कॉन्ग्रुएंट अँगल D राहील, करस्पॉन्डिंग अँगल, कारण प्रत्येकी 60 अंश. ईच अँगल 60 डिग्री म्हणू शकतो. अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल E, कारण ईच अँगल 60 डिग्री. अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल F, ईच अँगल 60 डिग्री. नक्की समजलं? म्हणजे अँगल किंवा अँगल टेस्ट नुसार हे दोन्ही पण ट्रायंगल सिमिलर असू शकतात. सोपं आहे की नाही अगदी? म्हणजे आपण असं लिहू शकतो बघा, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल DEF. कसोटीचं नाव काय असेल? टेस्टचं नाव काय असेल? अँगल टेस्ट. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, झालं, दोन ट्रायंगल सिमिलर झाले. त्या थेरमचं टायटल, देअरफॉर बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हे पाठच करा टायटल, बरं का. काय म्हणता येईल सांगा बरं आता? देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल विच ट्रायंगल? DEF. बरोबर आहे की नाही? इज इक्वल टू
ए बी दिलंय, डी विचारलंय, एकच रेशो मांडायचा. कसा? ए बी स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर. किती सोपं आहे हो. झालं. म्हणजे हा टप्पा महत्वाचा होता. हा पहिला जो टप्पा मी सांगितला की नाही अँगल टेस्टचा, तो टप्पा अतिशय महत्वाचा. झालं. देअरफॉर बघा रेशो ठेवा, किंमत ठेवा. 1:2 आहे म्हणजे 1/2 आहे इज इक्वल टू ए बी स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर. ए बी दिले आपल्याला 4, 4 चा स्क्वेअर करा, डी चा स्क्वेअर ॲज इट इज, कारण डी काढायचंय. आता आपला डी स्क्वेअर नकोय, डी काढायचंय, तर आपला हा स्क्वेअर नकोय ना. तर परत बघा प्रत्येक उदाहरणामध्ये बाय टेकिंग स्क्वेअर रूट अशी स्टेप आली की नाही बघा, चेक करा. काय लिहायचं बघा समोर, देअरफॉर बाय टेकिंग स्क्वेअर रूट. काय म्हणू शकतो सांगा? 1चं वर्गमूळ काढा, 1च असेल. 2चं वर्गमूळ निघत नाही, वर्गमुळात 2 लिहावं लागेल आपल्याला, इज इक्वल टू बरोबर वर्ग वर्ग निघून जाईल, राहील काय फक्त 4/d राहील. झालं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 1 इंटू डी काय होतं हो, डी होतं, इज इक्वल टू ह्या दोघांचा गुणाकार काय येतो 4 इंटू स्क्वेअर रूट 2 म्हणजे 4 स्क्वेअर रूट 2 असं आपण उत्तर लिहू शकतो. एकक दिले का बघा, सेंटीमीटर मीटर काहीच नाही, म्हणजे उत्तर आलं 4 स्क्वेअर रूट 2 4 वर्गमुळात 2. या दोघांचा गुणाकार वगैरे होत नाही. हे आपलं फायनल उत्तर 2 मार्काला पडतं परीक्षेला. खूप झालं. ठीक आहे. त्या प्रॅक्टिस सेट मधलं सगळ्यात शेवटचं उदाहरण 7वं, अतिशय सोपं आहे, 5 मिनिटाच्या आत होतं उदाहरण. ठीक आहे. कसं बघा, प्रश्न काय विचारलाय, इन फिगर सेगमेंट पी क्यू पॅरलल सेगमेंट डी. बघा इथं बघा बोर्डावर पी क्यू आणि डी एकमेकांना कसे आहेत, पॅरलल आहेत, समांतर आहेत. ठीक आहे. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एफ इज इक्वल टू 20 युनिट्स म्हटलंय. ऍक्च्युली काय पाहिजे, युनिट स्क्वेअर पाहिजे बरं का, किंवा स्क्वेअर युनिट पाहिजे. त्यांनी विसरले, असू द्या, हरकत नाही, आपण ती चूक दुरुस्त केली. ओके. पी एफ इज इक्वल टू 2dp. या पी एफ ची किंमत कशी आहे, डीपीच्या दुप्पट आहे, हे पण दिलं आपल्याला. देन फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल डीपीक्यूई बाय कम्प्युटिंग द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आपला काय काढायचं माहितीये का, एरिया काढायचा कुणाचा, डीपीक्यूई. बघा फिगर मध्ये डीपीक्यूई हा जो चौकोन आहे की नाही, या चौकोनाचा एरिया काढायचा आहे. खूप सोपं उदाहरण आहे बाळांनो, आता लक्ष द्या. बाय कम्प्युटिंग द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी म्हटलंय. बघा ऍक्टिव्हिटी ऍक्च्युली इथून चालू झाली आपली, बरोबर. आता बघा एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एफ इज इक्वल टू 20 युनिट स्क्वेअर, बरोबर. पी एफ इज इक्वल टू 2dp जे दिले त्यांनी परत एकदा मांडलंय. आता त्यांनी काय केलंय, ऍक्टिव्हिटीज उदाहरण 3 मार्काला पडतं परीक्षेला हे उदाहरण. आता बघा त्या ऍक्टिव्हिटी मध्ये फक्त रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या राहतात, आणि मधल्या जर काही स्टेप गाळलेल्या असेल तर ते आपल्याला 100% रफ पेजवर सोडवावं लागेल. ओके. पुढे डीपी ची किंमत त्यांनी एक्स म्हणले. बघा डीपी ची किंमत, डीपी हे एक्स आहे, इथं लिहितो मी एक्स. मग पीएफ इज इक्वल टू काय असेल, 2x म्हटलंय. आता तुम्हाला प्रश्न पडला की 2x कसं आलं, इथं समोर बघा प्रश्नामध्ये पीएफ ची किंमत काय दिली आहे, 2dp दिली होती. डीपी ची किंमत x ठेवून बघा काय होतंय, पीएफ बरोबर 2x होतं, 2x. पीएफ ची किंमत 2x दिली आपण, बरोबर. आता बघा डीएफ इज इक्वल टू, फिगर मध्ये बघून सांगा, डीएफ इज इक्वल टू डीपी प्लस व्हॉट, डीपी प्लस डॉट डॉट म्हटलंय, रिकामी जागा भरायचंय, डीपी प्लस पीएफ. ह्या दोघांची बेरीज केली तर काय होतं, आपल्याला डीएफ मिळतं, बरोबर आहे. तर डीपी ची किंमत ठेवा एक्स आहे, पीएफ ची किंमत आहे 2x, एक्स प्लस 2x, आणि ऑलरेडी सांगितलं की बरोबर 3x येतं, 3x झाले, आली बेरीज 3x. आता दोन ट्रायंगल त्यांनी काय केलंय, सिमिलर दाखवलंय. कसं, इन ट्रायंगल एफ डी, कुठे बघा एफ डी, एफ डीई म्हणजे डीईएफ मोठा ट्रायंगल आहे हा ट्रायंगल, आणि एफ पी क्यू हा एक ट्रायंगल छोटासा. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत 100%. कुठली टेस्ट असेल सांगा, इथे दिले बघा अँगल टेस्ट. म्हणजे दोन अँगल आपल्याला काय करायचे, कॉन्ग्रुएंट दाखवायचे. ते पण त्यांनी सांगितलंय कुठले दोन अँगल, रिकामी जागा भरायचं फक्त. अँगल एफ डीई, इथं बघा अँगल एफ डी, त्या ट्रायंगल मध्ये एफ डी संगती अशीच घेतली आहे, तर इकडे पण अँगल एफ पी क्यू इन. आता प्रश्न पडला की कसं काय, याचं कारण काय, करस्पॉन्डिंग अँगल्स. बघा कसं, दोन लाईन सिमिलर आहेत, दोन लाईन पॅरलल आहेत, पॅरलल कोणत्या, डीई आणि पी क्यू, आणि ही ट्रान्सव्हर्सल समजा कोणती, डीएफ आहे ना. तर मला सांगा हा डी आणि हा पी दोन्ही पण कुठले आहेत,
करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, राईट. आणि खाली FED संगती कशी बदलली? FED म्हणजे ई कोण दिलाय, इकडे काय होईल मग FQP. बघा हे याचं सुद्धा कार्य त्यांनी काय केलंय, करस्पॉन्डिंग अँगल्स. या दोन पॅरल लाईन्स समजायच्या आणि आता ट्रान्सव्हर्सल फक्त बदलायची, DF च्या ऐवजी आता EF ट्रान्सव्हर्सल घ्यायची. ओके, झालं. हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले अँगल टेस्ट नुसार. मग दोन ट्रायंगल सिमिलर असल्यानंतर त्यांच्या एरियाचा रेशो कसा असतो? करस्पॉन्डिंग साइडच्या रेशोच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. आता काय लिहायचं इथं बघा, तुम्ही इथं थोडं लॉजिक वापरा. 3x चा स्क्वेअर दिलाय म्हणजे 3x म्हणजे कोणती? DF चा स्क्वेअर आहे. कारण लक्षात घ्या DF ची किंमतच 3x आहे ना हो. 3x कोणाची किंमत आहे बघा? DF ची, म्हणजे DF चा स्क्वेअर लिहायचा इथं. 2x कोणाची किंमत आहे? 2x ही PF ची किंमत आहे, PF चा स्क्वेअर लिहायचा. बघा ऑटोमॅटिकली आला त्यांनी संगत बाजू. बघा DF ची करस्पॉन्डिंग साइड PF येते, आलं का नाही? चेक करा. झालं, याला सोडवलंय त्यांनी, उत्तर आलंय 9/4. कसं आलंय 9/4? 3 चा स्क्वेअर 9, x चा स्क्वेअर x स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4, x स्क्वेअरला x स्क्वेअर, x स्क्वेअरचा लोप होतो, कळते, एलिमिनेशन होतं. 9/4 येतं. कुणाची किंमत आली 9/4? एरिया ऑफ ट्रायंगल FDE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल FPQ आला 9/4. इतकी स्टेप तुम्हाला समजली पाहिजे. कशी ते बघा, ही स्टेप लक्षात घ्या. वरची स्टेप आणखी एकदा सांगतो. एरिया ऑफ ट्रायंगल FDE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल FPQ इज इक्वल टू 9/4. या एरिया ऑफ ट्रायंगल FPQ छेदामध्ये ना त्याचं पक्षांतर अंशामध्ये केलं, म्हणजे भागाकारातलं गुणाकारात, म्हणजे ही स्टेप आली. बघा 9/4 कडे हे घेऊन जावा, भागाकारातलं गुणाकारात ही स्टेप आली. हे इथंच राहिला FDE, एरिया ऑफ ट्रायंगल FDE. आता 9/4 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. FPQ ची किंमत किती आहे बघा इथं? FPQ म्हणजेच PQF किती आहे? 20 आहे. इथे 20 ठेवा. लक्षात घ्या, नाव बदललंय फक्त. PQF म्हणजेच FPQ. 6 प्रकारे आपण नाव लिहू शकतो ट्रायंगलचं, लक्षात घ्या. PQF म्हणजेच FPQ. झालं. 4 न भाग आला, 4 1 4, 4 5 20, भाग गेला. 9 इंटू 5 45 स्क्वेअर युनिट म्हणा किंवा युनिट स्क्वेअर म्हणा, चालतंय. कुणाचा एरियाला सांगा तुम्ही मला? ह्या ट्रायंगलच्या. कोणत्या ट्रायंगलचा? FDE म्हणजे मोठा ट्रायंगल. आता इथं समोर बघा, सगळ्यात शेवटची स्टेप, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE. ह्या चौकोनाचं क्षेत्रफळ म्हणजे कुणाच्या क्षेत्रफळाची वजाबाकी होईल? एरिया ऑफ ट्रायंगल FD मोठ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळामधून एरिया ऑफ ट्रायंगल FPQ लहान ट्रायंगलचा एरिया मायनस करायचा. म्हणजे कसं आहे का, साधी गोष्ट आहे. समोर बघा फिगर मध्ये, हा सर्वात जो मोठा ट्रायंगल आहे FDE, या मोठ्या ट्रायंगलच्या एरियामधून हा ट्रायंगल मायनस करा ना. कोणता? FPQ. हा एवढाच भाग आपल्याला मिळतो. कुठला? ह्या क्वाड्रिलॅटरलचा. म्हणजे काय होईल? FD ची किंमत बघा किती आहे? FD ची किंमत आहे 45, आता आपण जस्ट काढलेली आहे इथं, मायनस FPQ किती आहे? म्हणजे PQF 20 आहे. दोघांची वजाबाकी करा, 25 स्क्वेअर युनिट्स म्हणा किंवा युनिट स्क्वेअर म्हणा, चालतंय. अशा प्रकारे हे उदाहरण आपण ऍक्टिव्हिटीचं सोडवलं. ठीक आहे. तर आपण सगळ्याच प्रॅक्टिस सेट मधले सगळेच उदाहरणं, प्रत्येक उदाहरण सिरियल ऑर्डर प्रमाणे घ्यायलो. ठीक आहे. जर या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. अशा प्रत्येक चॅप्टर मधले, प्रत्येक प्रॅक्टिस सेट मधले उदाहरणं जे आहेत, प्रॉब्लेम सेट मधले काही हाऊटचे उदाहरणं आहेत, ऍक्टिव्हिटीचे काही उदाहरणं आहेत, हे सगळे आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर मी उदाहरण द्यायलो अपलोड करतोय. तर तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला ते चॅनल पाहता येणार नाही, व्हिडिओ पाहता येणार नाही. त्यामुळं तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपला अभ्यासक्रम कंप्लीट करा. ओके, थँक्यू. थांबूया.